ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण फायनली आलेला आहे, कारण काल बिग बॉस मराठी सीझन 5च्या प्रीमियरचं शूट झालं आणि एकूण 18 कंटेस्टंट यांनी घरामध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणजेच काय तर आजपासून बिग बॉस मराठी सीझन 5ची सुरुवात होत आहे। आता या सीझनमध्ये नक्की 18 कंटेस्टंट जे गेलेले आहेत ते कोण आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, सोशल मीडियावरती अनेक नावं चर्चेला आहेत। कोणी बोलतंय की हा कंटेस्टंट गेला, तर कोणी बोलतोय तो कंटेस्टंट गेला। पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्फर्म अशा 18 कंटेस्टंटची नावं सांगणार आहे त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो की प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बिग बॉसच्या अशा सगळ्या अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो। पहिला जो कंटेस्टंट आहे ज्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे त्याचं नाव आहे निखिल दामले। कलर्स मराठीची सिरियल होती रमा राघव, म्हणजे राघव या पात्राची भूमिका करणारा निखिल दामले बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेला आहे। त्यानंतर दुसरं जे नाव आहे ते आहे छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे। हे सोशल मीडियावरती फेमस आहे आणि राजकीय भाषणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत। असे घनश्याम दरोडे यांनी सुद्धा बिग बॉसच्या घरात प्रवेश केलाय। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे पुरुषोत्तम दादा पाटील। हे कीर्तनकार आहेत आणि यांनी सुद्धा बिग बॉसच्या घरात प्रवेश केलाय। त्यानंतर पुढचं नाव आहे निक्की तांबोळी। निक्की तांबोळी ही बिग बॉस सीझन 14ची फायनलिस्ट आहे। टॉप 3 मध्ये आपण तिला पाहिलं होतं। अशा या निक्की तांबोळीनेही बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रवेश केला आहे। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे योगिता चव्हाण। कलर्स मराठीची एक सिरियल होती ती आता बंद झालेली आहे। या सिरियलमध्ये त्यांनी काम केलं होतं। अशा योगिता चव्हाण सुद्धा बिग बॉस मध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण तुम्हाला माहित असतील, सोशल मीडियावरती फेमस आहे। गोलीगत हा त्यांचा तकिया कलाम आहे। असे सूरज चव्हाण सुद्धा बिग बॉसच्या घरात आले आहेत। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे अभिजित सावंत। इंडियन आयडल जे फर्स्ट झालं होतं त्या इंडियन आयडलचे हे विजेते आहेत। असे अभिजित सावंत सुद्धा आपल्याला यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे आर्या जाधव। या एक रॅपर आहेत आणि हसल हा त्यांचा शो खूप गाजला होता आणि नऊवारी साडी हे त्यांचं रॅप खूप जास्त फेमस झालं होतं। अशा आर्या जाधव बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर पुढचं नाव आहे धनंजय पवार, अर्थातच डीपी दादा। सोशल मीडिया फेम आहेत, इंस्टाग्रामवरती यांचे मिलियन्स फॉलोअर्स आहेत। असे धनंजय पवार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेले आहेत। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे अंकिता प्रभू वालवलकर। अंकिता प्रभू वालवलकर कोकण हॉटेल गर्ल या नावाने फेमस आहेत। यूट्यूबवरती खूप जास्त फेमस आहेत, इंस्टाग्रामवरती सुद्धा फेमस आहेत आणि या सुद्धा बिग बॉसच्या घरात आलेल्या आहेत। त्यानंतर पुढचं नाव आहे इरिना रुडुकोवा। इरिना या सुद्धा बिग बॉसच्या घरात त्यांनी प्रवेश केलेला आहे। या एक विदेशी गर्ल आहेत आणि यांचं जोरदार मार्केटिंग बिग बॉसने केलं होतं। त्यांचा प्रोमो सुद्धा काढला होता, आपण पाहिलेलंच आहे आणि यांनी सुद्धा बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेला आहे। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे शुभंकर तावडे। शुभंकर तावडे रितेश देशमुख यांचा वेळ सिनेमा होता, त्यामध्ये त्यांनी एक मुख्य भूमिका केली होती। असे शुभंकर तावडे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर त्यांची गर्लफ्रेंड समीक्षा टक्के सुद्धा आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे वर्षा उसगावकर। या सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या घरात येणार नाही अशी खूप जास्त चर्चा होती, पण फायनली त्यांनी काल घरामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते आहे जान्हवी किल्लेकर। यांनी सुद्धा सोशल मीडियावरती अशी अफवा उठवली होती की यांची नवीन सिरियल सुरू होते, म्हणजेच त्या बिग बॉसच्या घरात येणार नाहीत, पण फायनली काल त्यांनी सुद्धा बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेला आहे। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे वैभव चव्हाण। वैभव चव्हाण खूप जास्त फेमस आहेत। झी मराठीच्या एका सिरियलमध्ये ते होते, त्याचबरोबर ते एक दिग्दर्शक सुद्धा आहेत। अशा वैभव चव्हाण यांनी सुद्धा बिग बॉसच्या घरात एंट्री घेतलेली आहे। त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे अरबाज पटेल आणि हे शेवटचं नाव आहे मित्रांनो। यांनी सुद्धा बिग बॉसच्या घरात जे आहे प्रवेश मिळवला आहे। हे स्पिट विलामधून येतात आणि यांचं नाव पहिल्या दिवसापासून चर्चेत होतं, फायनली ते खरं ठरलेलं आहे आणि ते सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, ही खूप मोठी 18 लोकांची लिस्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि एवढे लोक जे आहेत ते बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पहिल्यांदाच एकत्र 18 सदस्य बिग बॉसच्या घरात जाताना आपण पाहतोय। त्याचबरोबर हे जे 18 सदस्य आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत। कोणी चित्रपटसृष्टीतला आहे, तर कोणी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला आहे, तर कोणी सोशल मीडिया स्टार किंवा सामाजिक जीवनात वेगळा असा अनुभव आहे, अशी सुद्धा लोक बिग बॉसच्या घरात आपल्याला यावर्षी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या वर्षीचं कास्टिंग खरंच खूप वेगळं वाटतंय आणि या लोकांना पाहिल्यानंतर एकच गोष्ट बोलावी अशी वाटते की खरंच या वर्षी कल्ला तर
होणारच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की ही 18 लोकं बिग बॉसच्या घरात येणार आहेत. तर तुमचं काय म्हणणं आहे या 18 लोकांबद्दल? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तूर्तास इतकंच. भारत माता की जय.